रत्नागिरीत क्षत्रिय मराठा मंडळातर्फे गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील कडवई गावच्या सुकन्या बालभजन सम्राज्ञी तसंच बिहार सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या प्रोजेक्ट ऑफिसर कुमारी पायल राजेंद्र घोसाळकर या प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होत्या। त्यांनी यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले। यावेळी व्यासपीठावर क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, मंडळाचे प्रचार प्रमुख संतोष तावडे, उपाध्यक्ष प्राची शिंदे, खजिनदार जितेंद्र विचारे आणि विजय पाटील आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम माळनाका येथील देसाई बँक्वेट मध्ये पार पडला। खरं तर माझ्या समोर बसलेले तुम्ही सगळेजण जेम्स आहात। मी पहिल्यांदाच म्हटलं, कारण 90, 95, 98, 100 सुद्धा, आता तर 100ही मिळतात। तर त्या मार्कांसाठी झटलेले, वर्षभर त्यांनी मेहनत केलेले सगळेजण आहेत। मला असं वाटतं की आता मी तुम्हाला काही वेगळं मार्गदर्शन करण्याची गरज नाही, कारण तुमचा जो काही प्रवास आहे करिअरचा तो पाथ तुम्ही व्यवस्थितरित्या ठरवलेला आहे आणि त्या बाबतीत तुम्ही फोकस्ड आहात। फक्त एवढंच म्हणेन की जिनियस नावाचं जे सूत्र आहे किंवा जिनियसचं जे सूत्र आहे तर ते काय आहे? एक्सेलन्स इनटू क्रिएटिव्हिटी रेज टू पॉवर एन, हे जर आपण सूत्र म्हटलं तर त्याचं ते जिनियसचं सूत्र असू शकतं। मी असं का म्हणेन? कारण आपणाला आवडणाऱ्या क्षेत्रात जेव्हा आपण 1000 तासांचा सराव करतो, किती? 1000 तासांचा सराव करतो, तेव्हा त्या क्षेत्रामध्ये आपण एक्सेलेंट होतो। म्हणून स्वतःला ओळखा। मी जेव्हा पुण्यात गेले तेव्हा मला ही त्रिसूत्री खूप छान वाटली, जी मी आत्तापर्यंत वापरते। ही म्हणजे स्वतःला ओळखा, त्यानुसार क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असं कार्य करून दाखवा। आणि माणूस हा प्रत्येक टप्प्यावर स्वतःला ओळखत असतो, स्वतःला शोधत असतो। मी तर म्हणेन, मी आज 2.5 वर्ष गेले बिहारमध्ये काम करते आणि अजूनही मी माझ्यातला स्व शोधते की मला नक्की कशाची आवड आहे। काहीतरी एक करायला गेले की दुसरं आणखी सापडतं, ते करायला गेले की तिसरं आणखी सापडतं। माणसामध्ये जेव्हा उत्सुकतेचा किडा वळवळत असतो ना, तोपर्यंत तो विकासाच्या मार्गावरती चालत असतो। आणि तो एकदा वळवळणारा थांबला आणि कॅज्युअलिटीचा अप्रोच आला की चलो आ रहा जा रहा असं काम करण्याचा जेव्हा मानस आला, तेव्हा तो विकासाचा जो काही मार्ग आहे तो तिथेच थांबतो। म्हणून तुमच्या आमच्यातली उत्सुकता प्रत्येक गोष्टीतली, कोणतीही गोष्ट, आता काही विज्ञान शाखेकडे जातील, वाणिज्य असेल, कला असेल, 12वी झालेले काही टेक्निकल बॅकग्राऊंड्सकडे जातील किंवा माझ्यासारखे असे गव्हर्नमेंट कन्सल्टंट किंवा गव्हर्नमेंट ॲडवायझर म्हणून जातील। प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या मनात असणारी उत्सुकता ही तशीच जागीच राहिली पाहिजे। आज जेव्हा मी 2.5 वर्ष काम करते बिहारमध्ये, सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटलं की कॅम्पस प्लेसमेंट झाली माझी आणि मला बिहार गव्हर्नमेंटने जेव्हा निवडलं तेव्हा अगदी कुठल्याही आईची जी रिॲक्शन असणार तीच माझ्याही आईची रिॲक्शन होती, अरे बापरे बिहार, काय लोक। आणि मी असं म्हटलं, माझे
बाबा तर त्यावेळी असे होते की काही नाही बाई, बिहार तर आहे, माणसंच तर असणार आहे, तू जाऊन बघ तरी काय होतंय. आणि म्हटलं की जोपर्यंत आपण त्या ठिकाणी जात नाही, फक्त आपण ऐकतोय, वाचतोय, टीव्हीवरती बघतोय, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवून एखाद्या जॉग्राफीचं परसेप्शन आपण कसं बदलवू शकतो किंवा कसं बनवू शकतो. आणि वास्तविकता पाहता खरंच मी त्या बिहारमध्ये गेले. मधुबनीमध्ये 1 वर्ष माझं पोस्टिंग होतं. तिथे गेल्यानंतर मला कळलं की अरे तिथे सेम परिस्थिती आहे, असं काही वेगळं बिहार नाही आहे. बरोबर, पर कॅपिटा थोडा तिकडचा कमी असेल, आपल्या महाराष्ट्राचा जास्त असेल, पण आत्ताच्या आलेल्या डेटानुसार दक्षिण महाराष्ट्र, यूपी आणि बिहारपेक्षा दारिद्र्याच्या बाबतीत सगळ्यात जास्त आहे. मग ही जर तफावत इथे सुद्धा आहे, तर ती तिथेही आहे. तिथेही दूर करण्यासाठी जी एक संधी मला मिळाली, त्या संधीचं सोनं मी का करू नये. म्हणून मी तुम्हाला सांगते की कितीही लोक म्हणतील किंवा कितीही आपण ऐकू, निगेटिव्हिटी अगदी अशी भरभरत फिरत असते, पण जोपर्यंत आपण त्या विषयात स्वतः उतरत नाही, स्वतः सखोल अभ्यास करत नाही, तोपर्यंत कुठल्याही गोष्टीचं प्रमाण आपण मांडू शकत नाही. हा एक छोटीशी शिकवण जी माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये जी आली ती मी तुमच्यासमोर शेअर केली. मला आज इतकं भरभरून सांगावं असं वाटतं की जो मराठा बिझनेसमन अँड बिझनेस वुमन फोरम, आय विल ॲड वन मोर वर्ड, किंवा जस्ट बिझनेसमॅन, बिझनेस वुमन पण असू शकते, राईट. सो हा जो उपक्रम आपल्या मराठा मंडळाच्या वतीने सुरू झालाय, ही अतिशय भन्नाट कल्पना आहे. कारण फक्त व्हॉट्सॲपवरती मेसेज फॉरवर्ड करणारे आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि जिजाऊंच्या लेकी आहोत म्हणून फक्त शिवजयंतीला जल्लोष न करणारा आज माझा मराठा मंडळ आहे, याचं मला सार्थ आहे. कारण बिझनेस सारख्या क्षेत्रामध्ये नेटवर्किंग खूप गरजेची गोष्ट आहे, जिथे तुम्ही आम्ही एकत्र येतो आणि मराठा तरुण उद्योजकांना संधी उपलब्ध करून देतो. ही खरोखर मोठी अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. तुम्हाला सांगण्याचं एक आवाहन असं की माझ्यासारखी देवरूखमधून आलेली रत्नागिरीची मुलगी, आपल्या आठले सप्रे कॉलेजला शिकलेली, त्यानंतर फर्ग्युसनला शिकलेली मुलगी जर बिहारमध्ये जाऊन 2.5 वर्ष काम करू शकते, तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि त्यासाठी असणारा आत्मविश्वास खरं तर जागवण्यासाठी ही संधी मला मिळाली, याचं मी भाग्य असं समजते. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. सो जसं मगाशी हा म्हणाला, सॉरी मी तुझं नाव विचारलं, तो मगाशी म्हणाला की जेव्हा इथे येऊन जेव्हा आपण सत्कार स्वीकारतो, तेव्हा नक्कीच या व्यासपीठावरून त्या समोरच्या माणसांकडे बघून हा मानस मनाशी बाळगा की येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये मी ज्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असेल, त्या क्षेत्रात मी माझ्या गावचे, माझ्या मराठा समाजाची 4 मुलं तिथपर्यंत घेऊन जाईल आणि तो तुम्ही घेऊन जाईल असा माझा विश्वास आहे, आशा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचेच मनपूर्वक अभिनंदन, खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. मराठा बिझनेसमॅन अँड बिझनेस वुमन फोरमचं खरंच कौतुक आणि त्या फोरमला खूप सदस्यांची जोडणूक व्हावी आणि तो फोरम खूप फळारूपाला यावा अशी मी आशा बाळगते. पुन्हा एकदा एक छानशी कल्पना या व्यासपीठावरून तयार झाली तर त्याहून मोठी गोष्ट नसेल. कारण मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. कारण मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, क्योंकि हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. थैंक यू सो मच. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.